हे इकडचे काही डेलीचेच आहेत, जे चिनी मातीचे हे मागचे जे तुम्हाला दिसत आहेत ना, हे डेलीचे आहेत. फक्त त्यांचा धंदा आज थोडा फ्रंटला आला असेल हा इथे, बाकी ते डेलीचेच आहेत. आणि मग अशी खेळण्यांची दुकानं वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. मी मुद्दाम आता अपोजिट साईडला आलो आहे. आपण शिवमंदिरच्या जवळ जाऊनच येऊ मी म्हणतोय, बघू, कारण उद्या मला नाही वाटत मी तिथपर्यंत पोहोचेन. यात्रेची रौनक दाखवण्यातच वेळ जातो आणि मग तिथपर्यंत पोहोचता येत नाही, गर्दी असते. तिकडे पण तुम्हाला पुढे आकाश पाळणा दिसत असेल, मी तुम्हाला झूम करून दाखवतो थोडंसं. माझ्याकडे गिम्बल नसण्याचं दुःख होतं मला सारखं, हातात पकडलेल्या ह्या फालतू सेल्फी स्टिक जेव्हा जेव्हा शेक होते तेव्हा. पण मग काय करणार. तुम्ही इथे हे बघू शकता की कशा प्रकारची दुकानं लागतात. शिवमंदिरची यात्रा ही फक्त यात्रा नाही आहे, तर 2 दिवसामध्ये इथे मोठी आर्थिक उलाढाल होते. जिथे जी माणसं छोटे हॉकर्स आहेत ते 2,000 दिवसाला कमवणारे किंवा 3,000 दिवसाला कमवणारे आज 40-50 हजार या 2 दिवसात कमवून जातात. आणि फार सुंदर अशी ही यात्रा त्यामुळे दिसत नाही आहे, पण प्राचीन शिवकालीन शिवमंदिर अंबरनाथ हा जो गेट आहे, इथून आतमध्ये शिवमंदिरला एंट्री असते. आणि इथे जो बाहेर हा LED स्क्रीन लावला आहे, या LED स्क्रीनवर लाईव्ह दर्शन असतं चालू सतत. आणि ही जी बांबूंचं पूर्ण जे बांधकाम केलं आहे, ही रांग आहे जी आता काहीच नाही आहे. तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता, कारण महाशिवरात्र उद्या आहे रात्री 12 वाजता आणि आत्ता आदल्या दिवशीचे वाजलेत 10 रात्रीचे. सो आत्ता काही गर्दी नाही आहे, लोक आरामात जात आहेत. पण उद्यासाठीची ही रांगा एवढ्या लांब लचक असतील. काही लोक हे दर्शनाशिवाय महाशिवरात्र पूर्ण त्यांना अपूर्ण वाटतं. आत्ता आपण चाललो आहे शिवमंदिरच्या गेटपासून थोडं पुढचा, म्हणजेच उल्हासनगरचा गेट आणि शिवमंदिरचा गेट याच्यामधला रस्ता आहे हा. तुम्ही बघू शकता इथल्या ह्या माझ्या डाव्या बाजूला ही पूर्ण फेअर जशी भरलेली असते, आकाश पाळणे, ब्रेक डान्स वगैरे वगैरे. तर आपण तिथे आतमध्ये जाऊन एकदा येऊया. तुम्ही बघू शकताय गर्दी खूप कशा प्रकारची आहे. आता त्या बाजूला सगळी खाऊ गल्ली आहे, पूर्ण खाण्याच्याच आयटम आहेत सगळे. बघा ना, साई चायनीज सेंटर, साई सम्राट चायनीज सेंटर, हे आईस्क्रीमवाला, मसाला दूधवाला, व्हेज चायनीज सेंटर, पाणीपुरीवाला सगळेच आहेत. आणि इकडे बघा हे अशा प्रकारचे यात्रेमध्ये असलेले महिलांना आकर्षित करणारे त्यांच्या म्हणजे ज्वेलरीजचे स्टॉल. यात्रेत कशाचीच कमतरता नाही आहे. तुमने यात्रेत काही लोक मौत का कुवाचा सुद्धा आनंद घेतात. सो मौत का कुवा पण आहे या यात्रेमध्ये. प्रत्येक गोष्ट या यात्रेमध्ये मिळते, पाहायला मिळते. ते अक्षरशः यात्रेत आलेली काही अशा छोटे काय बोलतात त्याला, जे तारेवरची कसरत करणारी लोक आहेत ते सुद्धा येतात. आपण तारेवरची कसरत त्यांची पाहूया आत्ता पुढे. जाऊ तुम्हाला शिव से टकराए उसको कोई बचा ना पाए.
भाई कैसे हो? सब बढ़िया। भाई आपका नाम क्या है? मेरा नाम सुभाष है। अच्छा, मुझे बताओ इस शिव मंदिर यात्रा में आप कितने साल से आ रहे हो? हम लोग 5 साल से आ रहे हैं। 5 साल से आ रहे हो। हाँ। आप आते कहाँ से हो वैसे? पनवेल से आते हैं हम लोग। अच्छा, और मतलब किस तरह से ये आप जो खेल दिखाते हो, लोगों को सर्कस दिखाते हो, हाँ। लोगों का दिल बहलाते हो, मनोरंजन करते हो, ये कब से कर रहे हो? ये फैमिली की कला है कब ये से? पूरा हम लोग की पीढ़ी से, पीढ़ी मेरे दर दादा, मेरे पापा, उसके पापा, इधर पीढ़ी चलते चलते आ रहे हैं। अच्छा, पीढ़ियों से चलती आ रही है। चलो कोई बात नहीं। तो फिर ये जो अभी बच्ची कर रही है, हाँ। तो इसको सीखने को कितना टाइम जाता है? ये ये सब कम से कम 3 महीना 4 महीना लगता है। 3-4 महीने में इतना अच्छा सीख लेती है हाँ, बच्ची। इतना। बहुत ही बढ़िया कर रही है। हाँ। और आप मतलब थोड़ा यहाँ पे आइए। इनकी पूरी फॅमिली मतलब यांचं पूर्ण परिवार इकडे आलेला आहे आणि एक ढोल, एक स्पीकर आणि खाली इथे काही तुम्ही बघू शकता त्यांना लोकांनी दिलेली ही रॉयल्टी म्हणजेच मानधन आणि ही छोटीशी कलाकार अभी ये कितना टाइम करेंगे और कभी रुकेंगे? 1 घंटा आधा घंटा, हाँ, फिर रुक जाते हैं। फिर रुक जाता, फिर एक होता है 10-5 मिनट, फिर बैठ के आराम से फिर चल रहा है। कितने फिर कोई दूसरा करेगा? नहीं, वही करती है। करेगी पूरा वही अकेले? हाँ। ठीक है, चलेगा। तो वो फिर 1 घंटा में वो 1 घंटे के बाद ब्रेक कितना लेती है? वही 10 मिनट, 15 मिनट, 20 मिनट। चलो ठीक है, कोई बात नहीं, अच्छा है। तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे यात्रेची तयारी चालू आहे। हा मोठा असा मौत का कुआ तुमच्या समोर आहे। मौत का कुआच्या खाली आहे। सर जी क्या है ये? शीरापुरी हलवापुरी। शीरापुरी और हलवा बम्बई से आए हो आप? बहुत ही बढ़िया दिख रहा है आपका जो ये स्वीट डिश है। हाँ हाँ, बढ़िया दिख रही है एकदम। चलो ऑल द बेस्ट। हलवापुरी आणि शिरापुरी इकडे होतं। बरीच दुकानं आहेत, म्हणजे दुकानांची कुठलीच कमी नाही आहे। अरे भाई अजून सध्या तरी वाहनं आतमध्ये एंटर होत आहेत, पुन्हा बाहेर जात आहेत, पण रात्री 12 नंतर किंवा अजून गर्दी वाढत जाईल जशी महाशिवरात्रीचा दिवस जो ॲक्च्युअल येईल त्यावेळी मग ही वाहनं थांबवतील आतमध्ये यायची। दादा इथून सरळ आहे मंदिराला? बोलते क्या है? कॉटन कैंडी। बुड्ढी का बाल बोलते थे वही है। ओके, आप मशीन लेके आए हो एकदम बढ़िया सी। हाँ भाई, आप आए कहाँ से हो? फोटो नहीं निकाल रहे भाई, वीडियो है। चलो ठीक है, नहीं बनाते, कोई बात नहीं, किसको अच्छा लगता है नहीं है। आता आपण मंदिराच्या जवळ जाऊन बघूया कशी तयारी चालू आहे ते। आणि महाशिवरात्र 12 वाजता सुरू होईल आणि आता वाजले 10:05। मी मंदिराच्या जवळ जायचा प्रयत्न करतो। इथून पण उद्या रांग असणार आहे की काय मला माहीत नाही। इथे का बांबू लावले तेवढे सगळे बहुतेक या दुकानवाल्यांनी लावले, त्यांना अडचण व्हायला नको किंवा, कारण इकडे एवढी गर्दी होते, हे सगळं पॅक असतं उद्या। आणि हिंदुस्तान का आजूबाजूला आहे, हिंदुस्तान का
माईक ठेवलाय खाली. अगदी सुंदर अशी LED लाइटिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे. आणि आपण आता पुन्हा दुसऱ्या बाजूने जाऊन आपलं एक सर्कल पूर्ण करून मग आपण बाहेर निघूया. मंदिराच्या बाजूचा परिसर सुद्धा जिथे ह्याला मगाशी कसं आलो नाही रे, जाणारला मी. काय बोलतोय? बरं आहेस तू? कसं आहेस तू? काय करतोयस? हां, हा जो दादा आहे ना व्हाईट शर्टमध्ये, या दादाने आपल्याला मदत केली थोडंसं व्लॉगसाठी हे करायला. नाव काय आपलं मी विसरलो परत. सागर दादा, धन्यवाद, मदत केलीस मला. हा जो गेट आहे हा अंबरनाथ साईडून आल्यावरचा गेट आहे. आणि आता आपण बाहेर जाताना त्या बाजूने जाणार आहोत. आजूबाजूला लाइटिंग केलेली आहे बघा कशी. आणि हा घाट आता बनवलेला आहे तसा नदीचं पात्र कसं बनवलं आहे. आता आपण तरी एकदा लांबून व्ह्यू घेऊया त्याचा, मंदिराचा लांबून एक व्ह्यू घेऊया आपण. ही एवढी रांग, येणारी रांग ती असणार आहे. आता आपण बाहेर चाललोय म्हणून. हाय, कैसे हो? भोलेनाथकडे एवढंच मागणं मागेल हा. तेव्हा सगळ्यांना खुशी ठेव, तुझं लग्न आहे. भोलेनाथकडे एवढंच मागणं मागेल, सगळ्यांना हसी खुशी ठेव, सगळ्यांच्या कामधंद्यांना बरकत देव. आज माझा भाऊ माझ्या भोलेनाथचं तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट दर्शन देतो, त्याचे पण घर खुशी ठेवते, मनातल्या इच्छा पूर्ण करो. जय भोले, हर हर महादेव. आणि आता बघा हे भाविक सगळे बाहेर येत आहेत दर्शन घेऊन वगैरे, किंवा काही लोकांना दर्शन घ्यायला नाही मिळणार. त्याचं कारण असं आहे की आता ना अभिषेक चालू आहे. आणि तुम्ही बघू शकता, आपण मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया इकडून, फक्त कसं दिसतंय मंदिर. हे मंदिर आहे आणि आजूबाजूला एवढ्या मंदिराचं फक्त वरती कळस दिसतोय, झेंडा दिसतोय तो. आणि बघा हा ABC केबलतर्फे लावलेला स्क्रीन आहे, जिथे उद्या लाईव्ह दर्शन होत असेल. आणि इथे हे जे आहे इथे वेस्ट, सुका कचरा वगैरे ही गाडी लावली आहे, ही निर्माल्यासाठी आहे इथल्या. आणि आता आपण बाहेर जाऊया. बाहेर जाण्यासाठी आपण हा रस्ता सरळ बाहेर जाऊया मंदिरातून. काही लोक तिथूनच आता आत येत आहेत सरळ. नंतर कशा प्रकारच्या रांगा असतील, एवढे जे बांबू लावले आहेत, एवढ्या मोठमोठ्या रांगा असतील. हे दरवर्षीच्या भाविकांच्या संख्येवरून अंदाज बांधून एवढं सगळं करावं लागतं. सो तुम्ही विचार करा हे करायला किती वेळ लागला असेल या रांगांसाठी. तुम्ही आत्ताही बघू शकताय, मी आता निघालो आहे शिवमंदिरकडून स्टेशनच्या साईडला. आणि स्टेशनला जाताना अगोदर अंबरनाथची मेफ्लॉवर सोसायटी येते. तर त्या सोसायटीच्या जवळच माझ्या सासूबाईंचा वडापावचा स्टॉल असतो दरवर्षी. आणि आता आपण त्या स्टॉलमध्ये जाऊयात, थोडीशी तिकडे हेल्प करून मग 2-3 तासानंतर निघून थोडं घरी जाऊया. सकाळी पुन्हा येऊया आणि उद्या महाशिवरात्रीच्या दिवशीचा अंबरनाथ अनुभवूयात आपण. हे छोटे छोटे बिझनेसेस आहेत त्यांचे, यांच्यासाठीची जी अर्थव्यवस्था आहे, यांचा माल दिसतो एवढाच नाही, हा संपून पुन्हा जवळजवळ तेवढाच माल त्यांनी आणलेला असतो. गोण्या भरून, कितीतरी गोण्या भरून. तुम्ही अनुभवता आहे. आणि तुम्ही बघू शकता महावितरणवाले होते, त्या हात दाखवत होते. म्हणजे एक बरं आहे, पण ब्लॉगरला लवकर कनेक्ट होतात लोक, ॲक्टरपेक्षा जास्त ब्लॉगरशी कनेक्ट होतात.
हे जे आकाश पाळणे वगैरे तुम्हाला दिसत आहेत ना, हे असे 3, 4, 5 ठिकाणी आहेत जवळजवळ. आता हा एक आहे, तसा अजून एक आहे त्या बाजूला उल्हासनगरच्या दोन्ही बाजूला, तिन्ही बाजूला जिथे मोकळे ग्राउंड्स आहेत तिकडे तसं आकाश पाळणा वगैरे ब्रेक डान्स असे तुम्हाला दिसतील. बापरे, कोण आहे लेझर मारते? हा खतरनाक लेझर आहे, ग्रीनवाली. यात्रेमध्ये ही मजा असतेच. लहान असतो तेव्हा कळत नसतं साऊंड पोल्युशन म्हणजे काय. मोठे झाल्यावर कदाचित सगळ्यांना कळेल, पण हे चालायचंच. इथे पूर्ण एक सेटअप आहे तसा जो याचा आहे, काय बोलतात, आकाश पाळणा वगैरे सगळंच असतं. नक्की नक्की दिसणार तुम्ही. आणि भाई ये पिक्चर दिखा रहा है बड़े स्क्रीन पर. भाई कितने का स्क्रीन? VR ग्लास आहे त्याच्याकडे, दादाकडे. हो, नाइस नाइस. चलो थैंक यू. देखो ये लो ना, हाय तो करो. हाँ चलो, बढ़िया है. आयदर हे सगळे रिटर्न चालले आहेत किंवा म्हणजे मगाशीच येऊन आता परत उद्या पण येतील हे लोक फिरायला. आणि उद्या तर रविवार आहे. रविवार असल्यामुळे ह्यावेळी खूप जोरात यात्रा असेल, कारण जर मधल्या कुठल्या वारी आली तर त्याचं असं होतं की मग धंदा कमी होतो ह्या लोकांचा. पण उद्या सुट्टी असल्यामुळे गर्दी खूप असणार आहे. आता पोहोचत आलो आहे. हा जो स्टॉल दिसतोय कपडा मंडप बांधलेला, तो माझ्या सासूबाईंचा स्टॉल आहे. दरवर्षी हा स्टॉल असतो, यंदाही आहे. आणि येथे उपवासाचा साबुदाणा वडा मिळेल, 2 पीस 50 रुपये. हा स्टॉल हा माझा मेवणा तुषार. आणि तिकडे मामा, इकडे राजेश दादा, इकडे तळले जात आहेत हे साबुदाणा वडे. आणि पूर्ण चारी बाजूनी पॅक केलं आहे ह्यावेळी साबुदाणा स्टॉल. या आमच्या सासूबाई, हे माझे सासरे बुवा, हे मेवण्याची बायको तेजू. इकडे तो तेजस आहे कोपऱ्यात, तेजस. इकडे माझी बायको. कैसा मजा आ रहा है? हां राजू, तू जॉबला नको जाऊ, तू साबुदाणा वडे तळ. हातात हे पण हे का किती शूज वापरायचे प्राजू? मी कडक, पण भरपूर शूज झाले. ते राहू दे. ठीक आहे. कसं काय? बाजूला स्मार्ट बाजार आहे ना, त्यांचं 2023चा माल. भाई बायकोनी 99 रुपयामध्ये मला हे शूज घेतलेत, कडक, अल्टिमेट रे. 199 ठेवून दे ना. 199 199, सॉरी, ठेवून दे. अप्रतिम आहेत रे 199ला. नाही आता
गाईज सकाळचे 4 वाजलेत आणि 50 वडापावची ऑर्डर आली. लगेच काम सुरू झालं नवीन. हा तेजस तळतोय. तिकडे आई हे बनवत आहेत वडे आणि पावाची तयारी चालू आहे. 9 माणसं या दुकानामध्ये काम करतात. 9 माणसं. आधी 50 वडापावला अर्धा तासाचा टायमिंग आहे. अर्ध्या तासात डिलिव्हरी द्यायची आहे 50 वडापावची. बघूया आपण करू शकतो की नाही. करू शकतो ना का? येस, व्हेरी गुड. हां 10 झाले, 10 फ्राय झाले. बाकीचे इकडे तयार आहेत. पटापट पटापट. आता वाजलेत सकाळचे 4. महाशिवरात्र सुरू झाली आहे. पहाट आहे. आता सगळे आराम करत आहेत. उद्या सकाळी पुन्हा एकदा जोरात ही यात्रा भरणार. आणि आत्ता मी चाललो घरी बदलापूरला झोपायला. 4-5 तास सासूबाईंच्या स्टॉलवर होतो, त्यांना मदत केली. आणि आत्ता ही महाकालची शॉल टाकून चाललोय मी झोपायला घरी. सो थोडा वेळ झोपेन. सकाळी पुन्हा येईन यात्रेमध्ये तुमच्यासाठी व्लॉग बनवतोय. तुम्ही आवर्जून पहा. उद्या सकाळी भेटूया महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी. मला माहीत नाही मी किती वाजता उठणार आहे, पण आल्यानंतर मी नक्की इकडे येईन.